तीच मजा यानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, मातब्बर आहेत. चांगली मॅच तुमच्या भेटीला यानंतर येईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. शिवा खुणेच्या बॅटमधून यावेळेस चेंडू सीमारेषा गाठतोय. हा आलेला आहे चौकार. नाणेफेक या अगोदर जी संपन्न झाली ती जिंकलेली आहे वाघाची वाडी संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहे क्षेत्ररक्षण. तर प्रतिस्पर्धी संघ अर्थात पिंक पॅन्थर्स कानारलेला त्याने बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. धन्यवाद. जोडल्या गेलेलं खरं तर आपण बघत आहात. शिवाजीने आणखी एकदा फटका खेळलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पाठपोरे होत असताना चेंडूपर्यंत पोहोचतायत, परंतु चेंडू इतक्यात सीमारेषा गाठतोय. आणखी एक चौकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज शिवा खुणे यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. खरं तर गेली 2-3 वर्षाचा जर आपण विचार केला, इतिहास पाहिला जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावेचा, तर त्यामध्ये फलंदाजीमध्ये भरीव योगदान शिवा खुणेने दिलेलं आहे. याही वेळेस अत्यंत चांगला फटका आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला इथे खेचून मारलेला आहे आणि लीलया खरं तर इथे एक्झिक्युशन दाखवलेलं आहे. फलंदाज शिवा खुणेचा आणखी एक तडाखा आपण बघतो आणि शिवाच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा चौकार. चौकारांची तिकडी. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठचे 3 चौकार दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात शिवाच्या बॅटमधून. आणि एकूण धावा बनवायचे त्या म्हणजेच 56 धावा अगोदरच्या डावामध्ये बनवल्या गेल्या होत्या. त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, धावनिलीच्या वतीने याच पद्धतीच्या सुरुवातीची गरज आहे. आणि मल्हारी उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमी त्रासदायक ठरत असतात, परंतु इथे या सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट शिवाने योग्य रीतीने केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लेटकटचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. स्लिप कॉर्डन आणि गली कॉर्डनच्या मधून चेंडू इथे काढलेला आहे. भूमितीतील दुभाजक आठवला आणि इथे चौकार मिळवला. शिवा ऑन दी फायर. आणखी एक चौकार. धावा धावपलकर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लागोपाठचे 4 आणि हा लागोपाठचा 5वा. शिवा अनस्टॉपेबल. आणखी एकदा शिवाचा क्लास आपण पाहिलेला आहे. याही चेंडूने सीमारेषेची सफर केलेली आहे. यशस्वीरित्या खेळलेला हा 5वा फटका आणि 5वा चौकार.